घोड्याचा हा व्हिडिओ पाहून सगळ्यांनीच असं म्हटलंय की प्राण्यांना भावना नसतात। हा समज चुकीचा आहे। प्राण्यांना नाती आणि भावना कळत नाही हे दावे पूर्णपणे खोटे आहेत। संपूर्ण प्रकरण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। कोण म्हणतं की प्राण्यांना नात्यांचा अर्थ कळत नाही, कोण म्हणतं की प्राण्यांना भावना नसतात, तर कोण म्हणतं की ते भावनिक नसतात। हे सर्व प्रश्न चुकीचे आहेत। हे सर्व भ्रम चुकीचे आहेत की भावना, नातं, आपुलकी याचा अर्थ फक्त मानवालाच कळतो। प्राणी कधी कधी माणसांपेक्षा जास्त भावुक होतात हे एका व्हिडिओनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय। IFS सुशांत नंदा यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलेल्या व्हिडिओला काही तासातच जवळपास 90,000 व्ह्यूज मिळालेले आहेत। व्हिडिओमध्ये एक घोडा वेगानं पळत असल्याचं दिसतंय। तो जवळपास 10 किलोमीटर रुग्णवाहिकेच्या मागे धावत राहिलाय। घोड्याचा हा व्हिडिओ पाहून सगळ्यांनीच असं म्हटलंय की प्राण्यांना भावना नसतात। हा समज चुकीचा आहे। प्राण्यांना नाती आणि भावना कळत नाहीत हे दावे पूर्णपणे खोटे आहेत। अनेकदा अशा काही घटना समोर येतात ज्यातून समजतं की मुके प्राणी माणसापेक्षा जास्त नात्यांचा आणि भावनांचा आदर करतात। या प्राण्यांना ज्याचा लळा लागतो त्याच्यासाठी ते काहीही करायला तयार असतात। सध्या याचीच प्रचिती देणारा धावणाऱ्या घोड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। मिळालेल्या माहितीनुसार या घोड्याची बहीण आजारी होती, तिला पशुवैद्यकीय रुग्णालयात न्यावं लागलं म्हणून एक रुग्णवाहिका आली, ज्यामध्ये घोडीला ठेवण्यात आलं आणि रुग्णवाहिका तिथून निघाली। यानंतर दिसलं की घोडीचा भाऊ जो नेहमी तिच्यासोबत असतो तो रुग्णवाहिकेच्या मागे धावायला लागला। रुग्णवाहिका हॉस्पिटलमध्ये थांबेपर्यंत तो मागे धावत राहिला। यामुळे रुग्णालयानंही या घोड्याला तोपर्यंत तिथंच ठेवलं जोपर्यंत त्याची बहीण बरी होऊन घरी पुन्हा परतली नाही। बहिणीसाठी घोड्यानं धावत 8 ते 10 किलोमीटरचा प्रवास केलाय। हा व्हिडिओ खरोखरच खूप भावुक करणारा आहे। व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका।